तर पृथ्वीपासून तब्बल 635 प्रकाश वर्ष दूर एका दुसऱ्या सूर्यमालेत एक असा ग्रह आहे ज्याचा बराचसा भाग हा समुद्राने आज झाकलेला असू शकतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे की तिथे गेल्यावर आपला जीव हा इतर ग्रहावर लगेच जसा जातो तसा इथे हा जाणार नाही. या उलट तिथे आपल्याला वेगळ्याच गोष्टी बघायला मिळतील. तर हा आहे मित्रांनो केपलर 22b, एक असा ग्रह ज्याचा की शोध हा 5 डिसेंबर 2011 रोजी नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने ट्रान्समिट मेथडचा यूज करून हा लावला. तर मित्रांनो, ट्रान्समिट मेथड म्हणजे जेव्हा एखादा ग्रह हा त्याच्या ताऱ्याच्या समोरून हा जेव्हा जातो तेव्हा त्या ताऱ्याचा प्रकाश हा थोडासा कमी होतो आणि या सूक्ष्म बदलावरून वैज्ञानिक या ग्रहाचं आकारमान, परत त्याचं त्या ताऱ्यापासूनचं अंतर आणि तिथे वातावरण आहे की नाही याचा अंदाज हा काढता. पण मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आपल्या गॅलेक्सीमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत, तर ते ग्रह सोडून आपण केपलर 22b हाच ग्रह का निवडला? कारण की या ग्रहाचं स्पेशल होण्यामागे त्या ग्रहाची परफेक्ट अशी जागा आहे, म्हणजे की हा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या हॅबिटेटल झोन मध्ये हा फिरतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हॅबिटेटल झोन म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा पण कोणता ग्रह हा त्याच्या ताऱ्यापासून ना खूप जास्त दूर आणि ना की खूप जास्त जवळ असतो तेव्हा त्या परिस्थितीला हॅबिटेटल झोन मध्ये आहे असं हे समजलं जातं. आणि याचं अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे आपली पृथ्वी. कारण की हा ग्रह थोडा तरी सूर्याच्या जवळ असता तर तो बुध किंवा शुक्र सारखा गरम झाला असता आणि थोडा तरी दूर गेला असता तर तो युरेनस आणि नेपच्यून सारखा थंड झाला असता. म्हणूनच मानवासाठी अशा परफेक्ट अंतरावर असलेला ग्रह सापडणे खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. पण मित्रांनो, हा ग्रह पृथ्वीसारखा परफेक्ट डिस्टन्सवर आहे याचा अर्थ असा नाही की तो हुबेहूब पृथ्वीसारखाच आहे. खरं सांगायचं झालं तर केपलर 22b हा ग्रह पृथ्वीपेक्षा सुमारे 2.4 पट मोठा आहे. पण त्यासोबत वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की या ग्रहावरची ग्रॅव्हिटी सुद्धा पृथ्वीपेक्षा खूप जास्त असू शकते. म्हणूनच आपण इथे भविष्यात कधी गेलो इथे चालणं किंवा उभं राहणं हे आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आजच्या घडीला आपल्याकडच्या टेक्नॉलॉजीनुसार या ग्रहावर जाणं हे अजिबात शक्य नाही. कारण की मी जसं आधी म्हटलं की केपलर 22b हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 635 प्रकाश वर्ष दूर आहे आणि इतका अंतर पार करणं आजच्या मानवासाठी का फक्त कल्पनेतच शक्य आहे. पण काळजी करू नका, आपण या व्हिडिओमध्ये काल्पनिक स्पेसशिप त्या ग्रहावर पाठवणार आहोत आणि नासाच्या दिलेल्या माहितीनुसार आपल्याला तिथे काय काय प्रॉब्लेम हे फेस करावे लागतील हे आपण हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, जसं आपण या ग्रहाच्या जवळ जाऊ तसं हा ग्रह आपल्याला त्याच्या ताऱ्याभोवती फिरताना दिसेल. पण शास्त्रज्ञांच्या मते हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती पृथ्वीपेक्षा सुमारे 15% जवळ हा प्रदक्षिणा घालतो. पण आता तुम्ही म्हणाल की मी व्हिडिओच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की हा ग्रह पृथ्वीसारखाच हॅबिटेटल झोन मध्ये आहे आणि आता मी म्हणतोय की पृथ्वीपेक्षा हा ग्रह 15% जवळ फिरतो. तर मित्रांनो, जरी हा ग्रह थोडा जवळ असला तरी तो जास्त गरम हा होणार नाही. कारण की ह्या ग्रहाचा जो तारा आहे तो आपल्या सूर्याच्या आकाराचाच आहे, पण तो 25% कमी प्रकाश हा बाहेर टाकतो. म्हणजे जरी हा ग्रह त्याच्या सूर्याच्या 15% जवळून फिरत असला तरी त्याला मिळणारी उष्णता ही पृथ्वीपेक्षा फार जास्तही नसते आणि याचमुळे या ग्रहाचं तापमान पृथ्वीसारखं असण्याची शक्यताही आहे. पण याचा अर्थ असा नाही की या ग्रहाचं जीवन आपल्याला हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवलं जातं तसं असेल. कारण की कोणत्याही ग्रहावर जीवन हे विकसित होण्यासाठी फक्त पाणीच हे जरुरीचं नसतं, तर त्या ग्रहाचं वातावरण, तापमान, दाब आणि गुरुत्वाकर्षण या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. आणि या सर्वांच्या एकत्रितपणामुळे तिथलं जीवन हे कसं राहील हे ठरतं. आणि दुसरीकडे वैज्ञानिकांचं असंही म्हणणं आहे जर केपलर 22b चं वातावरण हे पृथ्वीप्रमाणे ना फार जाड आणि ना की फार पातळ म्हणजे की बॅलन्स असेल आणि जर इथे ग्रीन हाऊस इफेक्ट हा सुद्धा मर्यादित असेल तर या ग्रहावरचं तापमान सुमारे 15 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंतही जाऊ शकतं, जे की पृथ्वीवरील सौम्य हवामान सारखंच आहे. पण हा ग्रह पृथ्वीपेक्षा खूप मोठा असल्यामुळे तिथलं गुरुत्वाकर्षण सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे आणि या जास्त गुरुत्वाकर्षणामुळे तिथला हवेचा दाब म्हणजे की प्रेशर हा सुद्धा पृथ्वीपेक्षा अधिक हा असू शकतो. म्हणजे तापमान जरी पृथ्वीप्रमाणे वाटत असलं तरी वातावरणाचा दाब आणि हवा आणि शरीरावर पडणारा ताण हे मानवी जीवनासाठी हे खूप मोठंही आव्हान ठरू शकतं. म्हणून तिथे जीवन असलंच तर ते सूक्ष्म स्वरूपात असण्याची शक्यताही जास्त आहे. म्हणजे जिथे जीवाणू किंवा समुद्राच्या खोल भागात टिकणारे जीव अशा पद्धतीची जीवरचना ही सुरुवातीला विकसित झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जास्त गुरुत्वाकर्षणामुळे इथले प्राणी सहसा आकाराने लहान पण शरीराने जाड आणि रेप्टाइल सारखे मजबूतही असते आणि सोबतच त्यांना जाड त्वचा आणि जास्त पाय असण्याची सुद्धा जास्त शक्यता आहे. कारण की मित्रांनो, जास्त ग्रॅव्हिटी मध्ये नाजूक किंवा उडणारे किंवा उंच शरीराचे प्राणी हे जगू शकत नाही. म्हणूनच केपलर 22b वरील प्राणी मी आता जसे सांगितले त्याप्रमाणे असू शकतात. आणि जसे या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण आणि वातावरण हे जसं त्या प्राण्यांवर परिणाम करतं तसं ते तिथल्या वनस्पतींवर सुद्धा हे परिणाम करतं. म्हणजे की इथले झाड हे उंचीने कमी पण खोडाने जाड आणि त्याची मुळे हे खोलवर पसरलेली असू शकतात. कारण जास्त ग्रॅव्हिटी मध्ये झाडे उंच कधी वाढत नाही. तर मित्रांनो, असं काहीसं जीवन हे केपलर
72B वर असण्याची शक्यताही आहे. पण हे सगळं फक्त शक्यतांवरच आधारित आहे, कारण की जर या ग्रहाचं वातावरण थोडं तरी जाड म्हणजे की ठीक असलं तर तिथे शुक्र ग्रहासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते, जिथे की ग्रीन हाऊस इफेक्ट खूप जास्त असल्यामुळे तापमान हे प्रचंड वाढू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला जर त्या ग्रहावरचं वातावरण थोडस तरी पातळ म्हणजे चीन असलं तर तिथली परिस्थिती बुध ग्रहासारखी होऊ शकते, जिथे की दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री अत्यंत थंडी अशी टोकाची स्थिती पाहायला मिळते. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे नक्कीच कळतं की आपली पृथ्वी ही किती अमूल्य आहे आणि आपण किती नशिबान आहोत. पण मित्रांनो, एवढं सगळं असून सुद्धा आपण या ग्रहाची मागच्या 100 वर्षात काय दुर्दशा करून ठेवली आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण असो, हा टॉपिक दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कधीतरी बघू. आणि हो, जसं केपलरवर समुद्र आहे की नाही हे अजून आपल्याला माहित नाही, पण आपल्या गुरुग्रहावर नेमका कसला समुद्र सापडला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही ते बघू शकता.